हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज युनिट 5 सुरू करणार आहोत, ॲप्लाइड मॅथमॅटिक्स. तर ॲप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये पहिला जो लेसन आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस. 24 लेसन, त्याचा आपण 24.1 आणि 24.2 सॉल्व करणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं हे समजून घेणं गरजेचं आहे की कॉस्ट प्राईस म्हणजे काय, सेलिंग प्राईस म्हणजे काय. द प्राईज ॲट विच द गुड्स इज बॉट इज कॉल्ड द कॉस्ट प्राईस. म्हणजे ज्या किमतीला तुम्ही वस्तू विकत आणली त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट प्राईस म्हणतो. आणि ज्या किमतीला आपण विकतो वस्तू त्याला काय म्हणतात, सेलिंग प्राईस. इफ द सेलिंग प्राईस इज मोर दॅन कॉस्ट प्राईस देर इज अ प्रॉफिट. म्हणजे एका दुकानदाराने सेलिंग प्राईस जास्त ठेवली, समजा 5 रुपयाचा पेन त्याने 10 रुपयाला विकला, तर त्याला काय झालं, 5 रुपयाचं प्रॉफिट झालं. आणि इफ द सेलिंग प्राईस इज लेस दॅन द कॉस्ट प्राईस देन इट इज अ लॉस. म्हणजे समजा एका दुकानदाराने काहीतरी गोष्ट आणून ठेवली कुठली आणि तिथं त्याला कळलं की आता हे काही दिवसांनी खराब होणार आहे, म्हणून तो ती विकून टाकतो. मग तो काय करतो, थोडीशी कमी प्राईस ठेवून ती विकून टाकतो. मग तेव्हा त्याला काय सहन करावं लागतं, त्याला लॉस सहन करायला लागतो. म्हणजे तो सेलिंग प्राईसपेक्षा थोडंसं कमी त्यांनी विकलं त्या पैशाने की त्याला काय होतं, लॉस होतो. किंवा कुठल्या गोष्टीची किंमत, आता समजा किराणा मालाचं त्यांनी दुकान असेल आणि तिथे साखर, गहू असं काय काय ठेवलं असेल आणि त्याची किंमत प्रत्येक वेळी बदलत असते, ठीक आहे. तर त्यांनी ज्या किमतीत आणलं असेल त्याच्यापेक्षा कमी किंमत झाला तर त्याला त्याच किमतीत विकायला लागतं जी बाहेर मार्केटमध्ये प्राईस आहे. सो त्याला तेव्हा काय होतं, लॉस होतो. त्याच्यानंतर पुढे बघा, ॲट टाइम्स सम एक्सपेंडिचर इज इन्कर्ड ऑन ट्रान्सपोर्ट, लेबर एक्सेट्रा, दिस शुड बी ॲडेड ॲज अ कॉस्ट प्राईस. म्हणजे जे वस्तू ने आण करायला जी ट्रान्सपोर्ट लागतं किंवा लेबर माणसं लागतात त्यांना पैसे द्यायला लागतात, ते कशात पकडतात, कॉस्ट प्राईसमध्ये. सो द टोटल कॉस्ट प्राईस म्हणजेच काय, ॲक्च्युअल कॉस्ट प्राईस प्लस एक्सपेंडिचर ऑन लेबर. आता हे फॉर्म्युले दोन तुम्ही कुठे लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस अँड लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. ठीक आहे. आता आपण 24.1 सॉल्व करायला घेऊयात. तर पहिला बघा प्रश्न काय आहे. नाना साहेब पर्चेस्ड अन ऑक्स फॉर ₹32,000 अँड ही स्पेंट ₹1,500 ऑन ट्रान्सपोर्टेशन टू टेक इट होम. म्हणजे जिथे ते हे बैल विकत घ्यायला गेले होते तिथनं त्यांना घरी आणेपर्यंत त्यांना हा ट्रान्सपोर्टचा खर्च आला. म्हणजे हा कुठे झाला, हा पण कॉस्ट प्राईजमध्ये झाला आणि ही पण कॉस्ट प्राईजच झाली. सो आफ्टर 3 months ही सोल्ड इट फॉर 35,300. त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने तो बैल विकून टाकला. सो हाऊ मच प्रॉफिट डिड ही अर्न इन दिस ट्रान्झॅक्शन. त्याच्यामुळे त्यांना प्रॉफिट किती झालं हे विचारलं आहे आपल्याला. मग आता इथे बघा 32,000 प्लस 1,500 किती झाले इथे. इथे बघा, इथे लिहून घ्या, कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 32,000 प्लस 1,500 म्हणजे किती झाले ते 33,500. म्हणजे टोटल त्यांना कॉस्ट प्राईस एवढी पडली. त्याच्यानंतर सेलिंग प्राईस तिला विकला त्यांनी 35,300ला त्यांनी विकला. म्हणजे मग आपल्याला प्रॉफिट इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. म्हणजे मग 35,300 मायनस 33,500 म्हणजे किती झालं प्रॉफिट त्यांना. आता इथे काढून घ्या. इथे बघा 3 मधनं 5 जाणार नाही, सो इथे येणार 13 मायनस 5 इज 8. हे 2 0 तसेच येणार, ठीक आहे. 8 येणार इथे. मग इथे 5चे किती होणार, 4 मायनस 3 इज 1 आणि 3 मायनस 3 इज 0. म्हणजे 1,800चा त्यांना प्रॉफिट झालं, ठीक आहे. सो इथे ऑप्शन, सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. नेक्स्ट बघूयात. 240 notebooks were purchased at ₹300 per dozen and sold at a profit of ₹36 per dozen. What is the profit? प्रॉफिट काय झालं आहे, म्हणजे 240 नोटबुक्स आणल्या, प्रत्येक 1 डझन. म्हणजे आता 240 नोटबुक्स म्हणजे किती डझन आहेत ते, तर 240 नोटबुक्समध्ये डझन काढायचं म्हटलं तर आपल्याला काय करायला लागेल, 240ला 12ने डिवाईड करायला लागेल. मग 12ने याला डिवाईड करायचं म्हटलं तर 12 2 जा 24 आणि 12 जा 0. म्हणजे 20 डझन नोटबुक त्यांनी किती रुपयाला आणल्या, ₹300 पर डझन. म्हणजे 1 डझन नोटबुक कितीला आहे, 1 डझन इज ₹300 अँड सोल्ड ॲट ए प्रॉफिट ऑफ ₹36 पर डझन. म्हणजे प्रत्येक डझनामागे त्यांना ₹36चं प्रॉफिट झालं. मग टोटल ॲक्च्युअल प्रॉफिट किती झालं, टोटल प्रॉफिट विचारलं आहे. मग ते कसं काढायचं ते बघूयात. इथे बघा 240 नोटबुक्स म्हणजे आहेत 20 डझन आणि प्रत्येक डझन म्हणजे 1 डझन नोटबुक कितीला त्यांनी विकलेली आहे, ₹300ला, ठीक आहे. आणि त्याच्यातलं मग त्यांनी प्रॉफिट किती झाला त्यांना, 36 पर डझनला झाला आहे. म्हणजे ₹20 20 डझन जो आहे तर 20 × 36 आपल्याला करायला लागेल. सो 36 × 20 केलं तर 30 आपल्याला प्रॉफिट कळेल की 20 डझन मागे म्हणजे प्रत्येक डझन मागे ₹36 प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे प्रत्येक डझनला किती प्रॉफिट, म्हणजे टोटल डझन म्हणून किती प्रॉफिट मिळाला ते कळेल. सो इथे 0चा 0 लिहून घेऊ आणि 36 2चा किती येणार आहे, 72. सो ₹720 टोटल प्रॉफिट झाला. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा.
चला नेक्स्ट बघूयात. शामू परचेस 36 चिकू ॲट द रेट ऑफ 10 रुपीज फॉर 2 अँड सोल्ड डेम ॲट 24 फॉर 4. सो डिड ही मेक प्रॉफिट और इनकर लॉस अँड हाऊ मच ते काढायचं आहे आपल्याला. चला बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. बॉट 36 चिकू ॲट द रेट ऑफ 10 फॉर 2. 10 फॉर 2 म्हणजे मग प्राईस पर चिकू किती येणार आहे. चिकू इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती 5 रुपयाला एक चिकू पडला आहे. ठीक आहे. मग कॉस्ट कशी काढायची आपण. कॉस्ट प्राईस काय येणार आहे 36 × 5 म्हणजे टोटल आपल्याला कॉस्ट कळेल किती येतं ते. 5 6 30 कॅरी ओव्हरला 3 5 3 15 प्लस 3 इज 18. सो 180. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट किती मिळाली आपल्याला 180 मिळाली. मी त्यांनी 180 रुपीजला 36 चिक्कू विकत घेतले आणि त्यांनी विकले कितीला. सोल्ड ॲट रुपीज 24 फॉर 4. 24 फॉर 4 म्हणजे किती 24 डिवायडेड बाय 4 म्हणजे 6 रुपयाला त्याने एक चिक्कू विकला. ठीक आहे. सेलिंग अमाऊंट किती आहे. मग सेलिंग अमाऊंट आपण कशी काढायची. एका चिक्कूची 6 रुपये. मग सगळ्या टोटल 36 चिक्कूची किती येणार आहे 36 × 6 करायला लागेल. सो 6 6 36 कॅरी ओव्हरला 3 6 3 18 18 प्लस 3 इज 21. सो 216 म्हणजे 36ची किती झाली 216. मग प्रॉफिट झालं आहे का लॉस झालं आहे. सेलिंग अमाऊंट जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे प्रॉफिट झाला आहे त्याला. प्रॉफिट म्हणजे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सो 6 - 0 इज 6. 21मधनं 18 गेले किती राहिले 3 राहिले. सो 36 त्याचं किती झालं आहे प्रॉफिट झालं आहे. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे. येस फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करा. पुढचं बघूयात. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इज इक्वल टू प्रॉफिट. पहिलाच ऑप्शन बरोबर वाटतो आहे. प्रॉफिट आपण आत्ताच दिलं सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. दुसरा बघा कॉस्ट प्राईस प्लस सेलिंग प्राईस इज इक्वल टू लॉस आहे का नाही. त्यामुळे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघूयात. पुढचे ऑप्शन बघायची गरज नाही आहे कारण एकच ऑप्शन कुठला तरी करेक्ट असणार आहे म्हणून मग हे 2 ऑप्शन बघितले नाही. नेक्स्ट बघा. आकाश परचेस अ सायकल फॉर रुपीज 3250 अँड सोल्ड इट फॉर 2375 आफ्टर अ इयर. डिड ही मेक अ प्रॉफिट और इनकर्ड अ लॉस. इथे बघा क्लिअरली लॉस दिसतो आहे कारण घेतली आहे 3250ला आणि विकली आहे 2375ला म्हणजे कमी किमतीला विकली आहे. ठीक आहे. सो इथे लॉस झाला आहे. मग तो लॉस कसा काढायचा. कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. सो 3250 मायनस काय करायला लागेल 2375. सो नॉर्मल सबट्रॅक्शन आहे ते करूयात आपण. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस काय येणार आहे सेलिंग प्राईस. सो इथे आहे 3250 मायनस 2375. सो इथे बघा आता हे हॉरिझॉन्टलच करूया सबट्रॅक्शन आपण. इथे 0मधनं 5 जाणार नाही म्हणजे इथे आपल्याला 10 घ्यायला लागेल आणि याचा 4 होईल. सो 10 - 5 इज 5. 4 - 7 परत जाणार नाही म्हणजे इथे 1 येईल. सो इथे 14 येईल. 14 - 7 इज 7. इथे 1 आला म्हणजे इथे 2 आला आणि 11 आला. 11 - 3 इज 8 आणि मग 2 - 2 इज 0 म्हणजे काय आलं आहे आन्सर रुपीज 875. सो 875 काय झालं आहे त्याला लॉस झाला आहे. सो लॉस ऑफ रुपीज 875. फोर्थ ऑप्शन मार्क करा. पुढे बघूयात. रामू परचेस 45 लिटर्स ऑफ मिल्क ॲट द रेट ऑफ रुपीज 35 पर लिटर. ठीक आहे. 45 लिटर मिल्क त्यांनी घेतलं. एका लिटरची किंमत काय आहे 35. ही सोल्ड द मिल्क विथ अ प्रॉफिट ऑफ रुपीज 315. सो फाइंड द सेलिंग प्राईस ऑफ मिल्क पर लिटर. प्रॉफिट त्याने एवढं केलं आहे मग त्याने कितीला विकलं दूध ते आपल्याला काढायचं म्हणजे किती रुपीज पर लिटर त्यांनी दूध विकलं ते काढायचं आहे. ठीक आहे. सो लिहून घेऊ आता इथे 6 क्वेश्चन. आता इथे बघा पहिले टोटल कॉस्ट काढूयात आपण. ठीक आहे. टोटल कॉस्ट प्राईस ती कशी करणार आपल्याला 35 रुपीज लिटर त्यांनी मिल्क विकलं आणि किती घेतलं त्यांनी विकत 45 लिटर. सो 45 × 35 करायला लागेल. ठीक आहे. सो इथे आता आपण करून बघूयात. 45 × 35. 5 5 = 25 कॅरी ओव्हरला 2 5 4 = 20 20 प्लस 2 इज 22. इथे येणार 0 3 5 = 15 कॅरी ओव्हरला 1 3 4 = 12 प्लस 1 इज 13. सो काय आन्सर आलं आहे 5751 1575.
किती मिळाले आपल्याला हे रुपीज. त्यांनी किती रुपीजला विकत घेतलं 1575ला त्यांनी दूध विकत घेतलं. किती लिटर्स 45 लिटर. आणि त्याला त्यांनी एक पूर्ण मिल विकलं, त्याला प्रॉफिट किती झालं आहे 315 प्रॉफिट झालं आहे. सो ते लिहून घेऊ आपण. प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट टोटल इज इक्वल टू ₹315. ठीक आहे. म्हणजे आता पूर्ण दूध त्याने विकलं म्हणजे टोटल सेलिंग प्राईस किती आहे, टोटल सेलिंग प्राईस प्लस प्रॉफिट करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. 315. मग टोटल सेलिंग प्राईस किती आहे 1575 प्लस 315. म्हणजे कळेल की त्यांनी टोटल दूध कितीला विकलं. आता इथे बघा 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 7 + 1 इज 8 + 1 इज 9, 5 + 3 इज 8 and 1, 1890. एवढं त्याला किंमत म्हणजे एवढ्या किंमत त्यांनी विकलं, या किमतीला दूध त्यांनी विकलं. आणि ह्याच्यातून त्याला प्रॉफिट किती झालं 315. मला आपल्याला प्रश्न काय विचारला सेलिंग प्राईस पर लिटर, म्हणजे त्यांनी किती रुपये लिटरला दूध विकलं. तर आपल्याला काय करायला लागेल डिवाइड करायला लागेल. सो सेलिंग प्राईस पर लिटर इज इक्वल टू 1890 डिवायडेड बाय 45. ठीक आहे. 45 लिटर. 45 काय घेतलं कारण त्यांनी 45 लिटर दूध विकलं आहे. घेतलं त्यांनी 35 रुपीज पर लिटर. टोटल किती घेतलं आहे 45 लिटर. म्हणजे मग 45ने डिवाइड करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. मग हे 45ने डिवाइड केल्यावर आता आपण डिव्हिजन इथे करून बघूयात. 1890 डिवायडेड बाय 45. मग इथे 45चा टेबल मी 4पर्यंत लिहून घेतला आहे. मग इथे काय येणार आहे 45 4 जा 180. सो इथे 180 येईल. 189मधूनच 180 गेला किती होणार आहे 99. आणि इथे खाली हा 0 घेतला येणार आहे 90. सो 45 2 जा 90. सो रिमाइंडर झालं 0. म्हणजे त्याला कितीला पडलं आहे त्याने दूध कितीला विकलं आहे 42 रुपीजला दूध त्यांनी विकलं. म्हणून त्याला प्रॉफिट किती झाला 315चा. ठीक आहे. सो ऑप्शन मार्क करा. थर्ड ऑप्शन इथे मार्क करा ₹42. चला नेक्स्ट बघूयात. इफ ॲन आर्टिकल ऑफ 1000 रुपीज इज सोल्ड ॲट 30% प्रॉफिट देन हाऊ मेनी रुपीज प्रॉफिट इज गेन्ड इन द ट्रान्झॅक्शन. 30% प्रॉफिटला त्यांनी विकलं आहे आर्टिकल. देन हाऊ मेनी रुपीज प्रॉफिट म्हणजे रुपीजमध्ये विचारलं आहे तर ते किती झालं त्या ट्रान्झॅक्शनमध्ये, त्याला पैसे किती मिळाले ते काढायचं आहे. तर इथे बघा 30% ऑफ किती आहे ते 1000. म्हणजे 30% आपण कसं लिहिणार आहे 30 डिवायडेड बाय 100. ऑफला आपण काय लिहितो मल्टिप्लिकेशन साईन देतो. इथे मल्टिप्लाय बाय 1000. फ्रॅक्शनमध्ये झालं आहे ना हे आपलं. सो इथे 20 हे 20 कॅन्सल झाले. मग 10 × 30 किती आलं 300. म्हणजे मग त्याला 300चं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. सो इथे मार्क करा ऑप्शन 3. चला नेक्स्ट बघूयात. वेन अ शर्ट इज सोल्ड फॉर ₹400 the profit earned is 3/8 times the selling price. What is the cost price of the shirt? आता एज क्वेश्चन आपण रीड केलं. आता ह्याचं सोल्युशन बघूयात. तर पहिले जे दिलं आहे ते लिहून घेऊ. शर्ट सोल्ड फॉर ₹400. ठीक आहे. हे दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे की प्रॉफिट दिलेलं आहे 3/8 टाइम्स प्रॉफिट झालेलं आहे. कशावर 400वर. सो 3/8 4 टाइम्स म्हणजे काय मल्टिप्लिकेशन येणार. सो इथे हे सॉल्व करू आधी. 8 1 जा 8, 8 5 जा 40, 8 0 जा 0. 3 × 50 किती येत आहे 150. म्हणजे प्रॉफिट किती झालेलं आहे प्रॉफिट इज इक्वल टू ₹150. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे प्रॉफिटचा. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. हा फॉर्म्युला मला माहिती. या तिन्ही गोष्टींमधलं आपल्याला 2 गोष्टी माहिती आहेत. प्रॉफिट माहिती आहे 150 आणि सेलिंग प्राईस माहिती आहे 400. कॉस्ट प्राईस आपल्याला माहीत नाही आहे. तो हे असंच ठेवूयात. ठीक आहे. आता कॉस्ट प्राईस फाइंड करायची आहे. म्हणजे ह्याला आपल्याला एकटं पडायला लागेल. अल्जेब्रामध्ये तुम्हाला मी सांगितलं इक्वेशनमध्ये की हे जर काढायची असेल व्हॅल्यू तर हे इथला हे जे व्हॅल्यू आहे ही आपल्याला इकडे टाकायला लागेल. पण हे प्लस 400 आहे. इथे 400ला कुठलं साईन आहे का नाही. मग ते इकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. मग तसं करायपेक्षा आपण कॉस्ट प्राईस इकडे टाकू आणि हे इकडे घेऊ. म्हणजे दोन्हीची साईन मायनस होईल. ह्याची पण प्लस होईल आणि ह्याची पण इकडे आल्यावर मायनस आहे ती प्लस होईल. सो सेलिंग कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 400 मायनस
150. ठीक आहे. सो हे येणार आहे 400 0 - 0 is 0. इथे 10 - 5 is 5. इथे येणार आहे 3. 3 - 1 is 2. सो कॉस्ट प्राईस किती आलेली आहे मग 250. ठीक आहे. सो इथे 250 ऑप्शन मार्क करा. थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. चला लास्ट बघूयात. लास्ट नाही, सेकंड लास्ट. जॉन पर्चेस अ मोटरसायकल फॉर ₹20,000 अँड सोल्ड इट फॉर 25,000. डिड ही मेक अ प्रॉफिट और इनकर अ लॉस अँड हाऊ मच. आता इथे क्लिअरली दिसतं आहे ही कॉस्ट प्राईज आहे, ही सेलिंग प्राईज आहे. सेलिंग प्राईज कॉस्ट प्राईजपेक्षा जास्त आहे म्हणजे प्रॉफिट झालं आहे. आणि कितीने जास्त आहे 20,000पेक्षा हे 25,000 5,000ने जास्त आहे म्हणजे प्रॉफिट किती झाला आहे 5,000चा. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला लास्ट क्वेश्चन बघूयात. प्रदीप बॉट अ मोबाईल फॉर ₹22,500 अँड सोल्ड द सेम फॉर ₹9,870. हाऊ मच वॉज हिज लॉस. चला इथे बघा मोबाईलची कॉस्ट प्राईस काय आहे 22,500. 22,500 म्हणजे किती झाले 22 आणि 500 म्हणजे 500. सो 22,000 हाफ थाउजंड म्हणजे किती झाले 22,500. अँड सोल्ड द सेम फॉर ₹19,870. 19,000 म्हणजे 19,870. म्हणजे आता इथे काय झालं त्याला नक्कीच त्याने कमी किमतीत विकला आहे म्हणजे त्याला काय झाला आहे लॉस झाला आहे. मग लॉसची काय आहे फॉर्म्युला काय आहे कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. ठीक आहे. सो 22,500 मायनस 19,870. सो हे सबट्रॅक्शन करूयात. 0 - 0 is 0. 0मधनं 7 जाणार इथे काय येणार आहे 10. इथे येणार आहे 4. सो 10 - 7 is 3. 4मधनं परत 8 जाणार नाही मग इथनं एक घेतला परत अजून इथे 1 झाला. 14 - 8 is 6. परत इथनं एक घेतला 11 - 9 is 2 आणि 1 - 1 is 0. तो काय आलेला आहे आन्सर 2,630. सो इथे लिहून घ्या थर्ड ऑप्शन 2,630. ठीक आहे. इथे आपला 24.1 संपलेला आहे. लगेच 24.2 पण आपण सॉल्व करायला घेणार आहोत. 24.2 आपण आता सॉल्व करायला घेऊ. पहिला क्वेश्चन बघूयात काय आहे. विश्वास बॉट 5 डझन कॉपीज ॲट ₹10 पर कॉपी. 5 copies were found damaged. He sold the remaining copies for ₹715. In this transaction, how much profit per copy did he make? म्हणजे ₹10 5 डझन कॉपीज त्याने आणल्या त्यातली पर कॉपी कितीला आहे ₹10. त्याची आधी आपण कॉस्ट काढून घेऊ की त्याला कितीला त्यांनी विकत घेतले. ठीक आहे. सो इथे पहिले काय येईल 5 डझन आधी आपण काढून घेऊ. 5 डझन म्हणजे किती 5 डझन म्हणजे 5ला 12ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 12 5 किती येणार आहे 60. म्हणजे टोटल कॉपीज किती झाल्या 60 कॉपीज झाल्या. आता कॉस्ट प्राईस आपल्याला काढायची आहे. कॉस्ट प्राईस काय येणार आहे 60 इंटू त्याने ₹10 एक कॉपी घेतली. सो 60 इंटू काय येणार आहे 10 म्हणजेच किती झालं ₹600 त्यांनी कॉपी आणल्या. त्यातल्या डॅमेज किती झाल्या डॅमेज झाल्या 5 कॉपीज. सो 60 - 5 इज इक्वल टू किती येणार आहे ते 55. 60 कॉपीजमधल्या 5 कॉपीज डॅमेज झाल्या ना. सो 55 कॉपीज त्यांनी विकल्या. त्या कितीला विकल्या त्यांनी सेलिंग प्राईस पर कॉपी इज इक्वल टू 715 डिवायडेड बाय 55 करा. तर इथे बघा सेलिंग प्राईस पर कॉपी म्हणजे 715ला 55ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे कळेल की त्याला प्रत्येक कॉपी मागे किती प्रॉफिट झालं. मग आता हे 715 55ला डिवाइड केल्यावर बघूयात आपण इथे 715 डिवायडेड बाय 55. याला 5ने डिवाइड होईल. 5 1 जा 5 5 1 जा 5 5 1 जा 5. पुढचा नंबर तयार होतो 21 कारण 7मधनं 5 गेले 2 उरतात. सो 21. 5 4 जा 20. परत एक नंबर होतो पुढचा नंबर होतो 15. 5 3 जा 15. 143. 143 डिवायडेड बाय 11. 11ने याला भाग देऊयात. 11 1 जा 11 11 1 जा 11 उरले 3. 11 3 जा 33. म्हणजे किती मिळालं त्याला ₹13ला त्यांनी पर कॉपी विकली सेलिंग प्राईस. आता आपल्याला काय करायचं आहे इन दिस ट्रान्झॅक्शन हाऊ मच प्रॉफिट पर कॉपी डिड ही मेक. प्रत्येक कॉपीला त्यांनी किती प्रॉफिट मेक केलं म्हणजे आधी घेतली किती त्यांनी ₹10 विकली कितीला ₹13 म्हणजे ₹3 त्याला प्रॉफिट झालं. ठीक आहे. हे काय वेगळं काढायची गरज नाही. सो इथे बघा सेकंड ऑप्शन मार्क करा ₹3. चला नेक्स्ट बघूयात. सुनंदाताई earned a profit 17,000 by the sale of pomegranates.
शी हॅड स्पेंड 7,000 ऑन प्लांटेशन, 5,000 फॉर पेस्टिसाइड, 3,000 फॉर लेबर अँड 1,000 फॉर ट्रान्सपोर्टेशन. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द पोमोग्रेनेट्स. प्रॉफिट तिला ऑलरेडी इथे प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. आणि कॉस्ट प्राईस काय काय आहे, प्लांटेशन करता तिने 7,000 प्लस 5,000 प्लस 3,000 एवढा तिने खर्च केला पूर्ण ह्याच्याकरता, ठीक आहे. म्हणजे कॉस्ट प्राईस ह्या सगळ्याची ॲडिशन येणार आहे. आणि मग सेलिंग प्राईस तिने किती लावली ते विकताना ते आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. आता इथे मग आपण काय काढूयात आधी, टोटल कॉस्ट म्हणजेच काय, कॉस्ट प्राईस, ठीक आहे. काय आहे, 7,000 प्लस 5,000 प्लस 3,000 आणि प्लस 1,000 किती झाले हे, 7 + 1 = 8, 8 + 5 = 13, 13 + 3 = 16. म्हणजे टोटल 16,000 एवढा खर्च तिला आला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट किती झालेला आहे तिला, 17,000. मग तिने कितीला सेलिंग प्राईस तिची काय होती, तर इथे आपण करूया सेलिंग प्राईस = आपल्याला माहिती आहे 16,000 तिला खर्च आला प्लस तिला प्रॉफिट किती झालं, 17,000. सो हे त्याच्यात आपण ॲड करू. म्हणजे टोटल किती झाले हे, 30. 7 + 6 = 13, कॅरी ओव्हरला 1, 1 + 1 = 2 + 1 = 3. म्हणजे 33,000ला तिने सगळे पोमेग्रेनेट्स विकले, ठीक आहे. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे, सेकंड ऑप्शन, हा मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. अ मर्चंट सोल्ड 25 कॅप्स ॲट 9.90 per cap. In this transaction, he incurred a loss of ₹40. So, what is the cost price of each cap? आता आपल्याला एका कॅपची त्यांनी प्राईस दिलेली की एक कॅप त्यांनी कितीला विकली, मग 25 कॅप्स कितीला विकल्या, म्हणजे मग आपल्याला काय काढायला लागेल, टोटल सेलिंग प्राईस काढायला लागेल. म्हणजेच 25 × 9.90 करायला लागेल, ठीक आहे. ते केल्यावर येतं आहे ₹247.50. आता हे तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता, हे तुम्ही करून बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल कॉस्ट म्हणजेच काय, सेलिंग प्राईस प्लस लॉस. आता इथे आपण लॉस का घेतलं, कारण इथे सांगितलं इन दिस ट्रान्झॅक्शन ही इन्कर्ड लॉस ऑफ ₹40. म्हणजे टोटल कॉस्ट आपल्याला काढायची आहे, तर सेलिंग प्राईस आणि जो लॉस झालेला आहे ते दोन्ही ॲड करायला लागेल. म्हणजेच ₹247.50 प्लस लॉस किती झाला त्याला, ₹40. म्हणजे येणार आहे हे 47 + 40 = 87, 287.50 ही टोटल कॉस्ट झाली. मग कॉस्ट प्राईस पर कॅप किती मिळाली, कॉस्ट प्राईस पर कॅप 287.50 डिवायडेड बाय किती होणार आहे, 25, कारण टोटल 25 कॅप्स होत्या. सो हे डिवाइड केलं, तर हे डिवाइड केल्यावर येणार आहे. आता हे पण तुम्ही डिव्हिजन करून बघा. मी आता हे डायरेक्ट केलं डिव्हिजन आधी, त्याचा आन्सर येतं आहे 11.50, ठीक आहे. सो इथे 11.50 बघा कुठे आलं आहे, कुठला ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शनचं. परत सेकंड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. मगन शेट सोल्ड 52 liters ऑफ मिल्क फॉर ₹2,184 अँड अर्न द प्रॉफिट ऑफ ₹364. फाइंड द कॉस्ट प्राईस ऑफ मिल्क पर लिटर, ठीक आहे. 52 लिटर त्यांनी दूध विकलं आहे, कितीला विकलं ते त्यांनी, 2,184ला. अँड अर्न अ प्रॉफिट, म्हणजे हे प्रॉफिट आहे, म्हणजे ही प्राईस काय आहे प्लस ह्याचा प्रॉफिट आहे. सो फाइंड द कॉस्ट ऑफ मिल्क पर लिटर, पर मीटर आपल्याला कॉस्ट फाइंड करायची आहे, ते लिहून घेऊ. म्हणजे आता इथे टोटल कॉस्ट काय येणार आहे, सेलिंग प्राईस मायनस प्रॉफिट. म्हणजे आपल्याला कॉस्ट कळेल, कारण सेलिंग प्राईसमधनं प्रॉफिट जर मायनस केलं तर मग ती कॉस्ट प्राईसच येणार आहे, ठीक आहे. सो सेलिंग प्राईस काय होती, 2,184 मायनस प्रॉफिट किती झालं त्याला, 364. 4 - 4 = 0, 8 - 6 = 2, 1 मधनं जाणार नाही 3. सो 21 - 3 = 18. सो हे किती मिळाली त्याला, टोटल कॉस्ट किती झाली, 1,820. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट प्राईस पर लिटर काढायचं आहे, पर लिटर. सो काय येणार आहे मग, 1,820ला आपल्याला कशाने डिवाइड करायला लागेल, जेवढं मिल्क त्यांनी विकलं तेवढं, म्हणजे किती विकलं त्यांनी, 52 लिटर मिल्क विकलं. सो हे डिवाइड करूयात. आता ही डिव्हिजन तुम्हाला मी इथे अशी करून दाखवते, डिवायडेड बाय 52. 2ने याला डिवाइड होईल, 2 × 2 = 4, 2 × 6 = 12, 2 × 9 = 18, 2 × 1 = 2, 2 × 0 = 0.
13 2 जा 26, 13 7 जा 91, 0 जा 0, 2 1 जा 2, 2 3 जा 6, पुढचा नंबर काय तयार झाला 1 तयार, 2 5 जा 10 म्हणजे 35. म्हणजे कॉस्ट त्यांनी कितीला विकलं पर लिटर, कॉस्ट प्राईस काय होती 35 रुपीज पर लिटर. सो इथे बघा कुठे येस फोर्थ ऑप्शन आहे ₹35 पर लिटर. नेक्स्ट बघूयात. जय पर्चेस्ड अन ओल्ड बाईक ॲट ₹17,000 अँड आफ्टर 2 months ही सोल्ड इट ॲट ₹15,000. सो हाऊ मच ही लॉस सफर्ड इन दिस ट्रान्झॅक्शन. इथे सोपं आहे, काय करून बघायची गरज नाही. 17,000ला त्यांनी विकत घेतली, 15,000ला विकली, 2,000चा त्याला लॉस झाला. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा, सॉरी फर्स्ट ऑप्शन. Sonali purchased a house for ₹37,50,000. She made furniture for the house worth ₹7,25,000. At what price should she sell the house to gain a profit of ₹5,25,000? म्हणजे एवढ्या या किमतीला तिने घर विकत घेतलं, त्याच्यात तिने एवढा खर्च केला, म्हणजे सगळं फर्निचर बनवलं, म्हणजे हे काय येणार आहे, दोन्ही कॉस्ट प्राईजच येणार आहे. आणि मग तिला प्रॉफिट करायचं, प्रॉफिट एवढं तिला घ्यायचं आहे, घर विकल्यानंतर तिला एवढं प्रॉफिट हवं आहे, ₹5,25,000 तिला प्रॉफिट हवं आहे. म्हणजे मग आपल्याला या दोन्हीमध्ये हे ॲड केलं की आपल्याला आन्सर मिळून जाईल. आता इथे मग कॉस्ट प्राईजमध्ये काय येणार आहे 37,50,000 तिने घर विकत घेतलं आणि प्लस तिने फर्निचरला खर्च किती केला 7,25,000. सो टोटल झाले 44,75,000. ठीक आहे, एवढा खर्च तिला आला, म्हणजे कॉस्ट प्राईज ही झाली आपली 44,75,000. आता तिला जेवढं प्रॉफिट हवं आहे ते आपल्याला ह्याच्यात ॲड करायला लागेल, म्हणजे तेवढ्या लाखाला ती घर विकेल. सो रिक्वायर्ड सेलिंग प्राईस. ठीक आहे, सेलिंग प्राईस काय ठरवेल ती, त्याच्याकरता 44,75,000मध्ये आपल्याला किती ॲड करायला लागतील 5,25,000. सो हे 3 0 तर असेच आले. 5 + 5 is 10, कॅरी ओव्हरला 1, 7 + 3 is again 10, 1 कॅरी ओव्हरला 1, 5 + 1 is 6 + 4 अगेन 10, कॅरी ओव्हरला 1 आणि इथे आले 5. म्हणजे तिने 50 लाखला तिने घर विकलं तर तिला एवढा प्रॉफिट होईल. ठीक आहे, सो इथे बघा ऑप्शन कुठला आहे 50 लाख, सेकंड ऑप्शन. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. इक्बाल पर्चेस्ड अन ओल्ड मोटरसायकल फॉर ₹25,000. ही स्पेंड 8,05,000 ऑन इट्स रिपेअर्स अँड 2,500 फॉर इट्स कलरिंग अँड देन सोल्ड इट फॉर 38,500. हाऊ मच प्रॉफिट डिड ही अर्न इन द ट्रान्झॅक्शन. आता इथे कॉस्ट प्राईस काय काय येणार आहे 25,000, 8,500 आणि 2,500. ही टोटल कॉस्ट प्राईस झाली आणि मग 38,500 त्यांनी बाईक ती विकली. ठीक आहे, मग आपल्याला हे काय करायला लागेल, हे कॉस्ट प्राईस ह्याच्यातनं मायनस केलं की आपल्याला कळेल की त्याला प्रॉफिट किती झालं. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 25,000 प्लस 8,500 प्लस 2,500. इथे 8,500 प्लस 2,500 म्हणजे किती झाले टोटल 11,000 आणि 11,000 प्लस 25 म्हणजे किती झाले 36,000. सो एवढी त्याला कॉस्ट पडली बाईक विकत घ्यायला आणि त्याने विकली कितीला, म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाले आपल्याला काढायचं आहे ना. सो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सो 38,500ला त्यांनी विकली आणि कॉस्ट प्राईस आहे 36,000. म्हणजे टोटल त्याला प्रॉफिट किती झालं ₹2,500. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा 2,500. चला लास्ट वन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. इफ कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस देन देर इज अ प्रॉफिट. म्हणजे कॉस्ट प्राईस जर सेलिंग प्राईसपेक्षा असेल तर प्रॉफिट असेल का, नाही लॉस असेल. सो हा फर्स्ट ऑप्शन नाही आहे. इफ सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस देन देर इज अ लॉस, नाही प्रॉफिट होणार. सो हे पण ऑप्शन चुकीचं आहे. इफ सेलिंग प्राईस इज लेस दॅन कॉस्ट प्राईस देन देर इज अ प्रॉफिट. सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा कमी असेल तर प्रॉफिट कसं असेल ते लॉस होईल. सो थर्ड ऑप्शन पण नाही. म्हणजे आन्सर 4 ऑप्शनच वाटतं आहे. फोर्थ ऑप्शन इफ कॉस्ट प्राईस इज लेस दॅन सेलिंग प्राईस देन देर इज अ प्रॉफिट. येस, सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. इथे आपला 24.1 आणि 24.2 दोन्ही एक्सरसाइजेस संपलेले आहेत आपल्या. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.